नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे आपले भूमी क्रिएशन चॅनलवर। प्रेक्षक मित्रांनो, आपण आपल्या कथेला सुरुवात करत आहोत। जर का तुम्हाला आजची कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर आपण कथेला सुरुवात करूया। माझ्या पतीच्या चितेची राख अजून पूर्णपणे थंडही झाली नव्हती आणि त्याच रात्री माझ्या सुनेने माझ्याकडे पाहत म्हटले, आई, आता तुम्ही तुमचे सामान बांधा, हे घर आता तुमच्या राहण्यालायक राहिले नाही। त्या क्षणी घरातील सगळी लोक शांत होते, मुलगा, नातेवाईक आणि त्या भिंती सुद्धा, ज्यांच्या समोर मी या कुटुंबासाठी माझे संपूर्ण तारुण्य घालवले होते। मी कोणताही गोंधळ घातला नाही, मी रडलेही नाही, फक्त तिच्या डोळ्यात पाहून म्हटले, ठीक आहे। पण त्या रात्री त्यांना हे माहीतच नव्हते की ज्या घरातून ते मला बाहेर काढत होते त्या घराची खरी नोंदणी कोणाच्या नावावर होती। नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, माझे नाव सविता आहे। मी नागपूर शहरात राहते। तुम्ही कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ ऐकत आहात कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। मी 65 वर्षाची आहे। मी कोणतीही मोठी नेता नाही, कोणत्याही चित्रपटातील श्रीमंत स्त्री नाही आणि नाही मी अशी स्त्री आहे जिला भांडणे करणं आवडतं। मी फक्त एक साधी भारतीय स्त्री आहे, जिने आपले लग्न, आपले घर, आपली मुले, आपला सन्मान आणि आपल्या पतीचे नाव आयुष्यभर जपून ठेवले। माझ्या पतीचे नाव हरी होते। ते PW मध्ये अभियंता होते, प्रामाणिक माणूस होते। पण आयुष्याने त्यांना नेहमीच सोपा मार्ग दिला नाही। आमचे लग्न झाले तेव्हा त्यांच्याकडे नाव होते, पण फार पैसा नव्हता। पहिल्या पत्नीच्या निधनानंतर त्यांना 2 लहान मुले होती, अमित आणि रोहित। मी त्या घरात नववधू म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून आले होते। मोठी सून म्हणून नाही तर आईची रिकामी जागा भरून काढणारी स्त्री म्हणून आले होते। मीही विचार केला होता, चला, देवाने मला माझे घर दिले आहे, मुले दिली आहेत, पती दिला आहे, आता हेच माझे जग आहे। पण जग आणि सत्य यात खूप फरक असतो। जग लोक दिखाव्याने बनवतात, सत्य कागदपत्रात लपलेले असते आणि माझे सत्य इतकी वर्ष एक लाल कपड्यात गुंडाळलेल्या फाईलमध्ये बंद होते, जुन्या कपाटाच्या आत कापूर गोळ्यांच्या वासामध्ये। हरी गेल्या 8 महिन्यांपासून आजारी होते। सुरुवातीला हलका खोकला आणि अशक्तपणा म्हणून गोष्ट टाळत राहिले। मग डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की वय, मधुमेह, हृदयविकार आणि जुना आजार यांमुळे शरीर खूप कमकुवत झाले आहे। घरात औषधे, वाफ, रुग्णालय, अहवाल, मंदिराचा प्रसाद, गंगाजळ सगळं काही सुरू होतं। मी रोज सकाळी त्यांना वेळेवर औषधे द्यायची, दुपारी खिचडी बनवायची आणि रात्री त्यांचे पाय दाबायची। जेव्हा त्यांचा श्वास वेगाने चालायचा तेव्हा मी त्यांच्या उशाजवळ बसून रामनाम जपत असे। अमित शहरातच राहत होता, पण कामाचे कारण खूप असायचे। त्याची पत्नी निशा नेहमी म्हणायची, आई, आम्हालाही आमचे आयुष्य बघायचे आहे, प्रत्येक गोष्ट आमच्यावर टाकू नका। रोहित लहान होता, मनाने इतका वाईट नव्हता, पण त्याच्यात कधीच धैर्य नव्हते। तो माझ्यावर प्रेम करत होता, पण पत्नी आणि मोठ्या भावासमोर बोलण्याची ताकद त्याच्यात नव्हती। आणि मी बोलले तरी कोणाशी? एका आजारी पतीकडे तक्रार करायची की तुमची मुले बदलली आहेत? नाही, मी शांत राहणे निवडलं। भारतीय स्त्रिया अनेकदा शांत राहतात, ते त्या कमकुवत आहेत म्हणून नाही, त्या शांत राहतात कारण घर तुटण्याचा आवाज सर्वात आधी त्यांच्या स्वतःच्या हृदयात ऐकू येतो। ज्या सकाळी हरी गेले त्या दिवशी नागपूरमध्ये हलकी थंडी होती। फेब्रुवारी महिना होता, सूर्यप्रकाश अंगणापर्यंत येत होता, पण खोलीत एक विचित्र ओलसरपणा होता। रात्रभर त्यांची तब्येत अस्वस्थ होती। त्यांनी अनेकदा माझा हात धरला। सकाळी साधारण 5 वाजता त्यांनी अतिशय मंद आवाजात म्हटलं, सविता। मी वाकून त्यांच्या जवळ गेले। त्यांचे डोळे उघडे होते, पण त्यात पूर्वीसारखी चमक नव्हती। ते म्हणाले, कपाट, लाल फाईल। मी लगेच त्यांच्या बोटांना माझ्या हातात घट्ट धरले आणि म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी सगळे सांभाळेन। त्यांनी खूप हलकेसे हसू दिले, फक्त एका क्षणासाठी। मग त्यांची पकड सैल झाली। माझे जग त्याच क्षणी रिकामे झाले। मी किंचाळले नाही, कदाचित आवाज माझ्या आतच कुठेतरी मेला होता। मी त्यांच्या कपाळावर हात ठेवला, त्यांचे नाव घेतले, मग बाहेर जाऊन अमितला फोन केला। त्यावेळी मला हे माहीत नव्हते की माझ्या पतीचा मृत्यू माझे सर्वात मोठे दुःख ठरणार नाही। खरे दुःख तर संध्याकाळी माझी वाट पाहत होते। घरात बातमी पसरायला वेळ लागला नाही। शेजारच्या स्त्रिया येऊ लागल्या। कोणीतरी माझ्या डोक्यावर पांढरी ओढणी टाकली।
कोणीतरी म्हणाले, धीर धरा. कोणीतरी शांतपणे माझ्या हातात पाण्याचा ग्लास ठेवला. नातेवाईकांचे फोन येऊ लागले. अमित आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दुःख होते, पण अस्वस्थता सुद्धा होती. तो वारंवार फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलत होता. रोहित आला तेव्हा तो खरोखरच कोसळला. त्याने वडिलांचे पाय धरून रडायला सुरुवात केली. मी त्याला उचलले आणि छातीशी कवटाळले. निशा थोड्या वेळाने आली, काळ्या रंगाची साधी साडी घालून, डोळ्यांवर मोठा चष्मा लावून. तिच्या चेहऱ्यावर दुःखापेक्षा हिशोब जास्त होता. घरात शिरताच ती थेट बैठक खोलीत गेली, मग ड्रॉइंग रूममध्ये आणि नंतर हरिरावांच्या खोलीत गेली. तिला पाहताच मला समजले की ती इथं शोक व्यक्त करायला आली नाही, तर घर पाहायला आली आहे. हे तेच घर होते ज्यांच्या भिंतीवर ती नेहमी टिप्पणी करत असे. कधी म्हणायची, आई हे जुने फर्निचर बदलायला हवे. कधी म्हणायची, इतका मोठा बंगला 2 म्हाताऱ्या माणसांना कशासाठी हवा. कधी गमतीने म्हणायची, बाबांनी तर चांगली मालमत्ता उभी केली आहे. मी प्रत्येक वेळी फक्त हसून टाळत होती. अंत्यसंस्कारासाठी जेव्हा आम्ही घाटावर पोहोचलो तेव्हा माझे डोळे कोरडे होते. लोक कदाचित विचार करत असतील की सविता खूप मजबूत आहे, पण कुणालाही हे दिसले नाही की माझ्या आत तर सगळं तुटून पडलं होतं. हरीश रावांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. मंत्रांचा आवाज, रडणारे नातेवाईक, धुरात विरघळून जाणारे एक संपूर्ण आयुष्य, हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर होत होतं. अमितने मुखाग्नी दिला, पण त्याचे हात थरथरत होते. रोहित वारंवार आपले अश्रू पुसत होता. निशा थोडी दूर उभी होती. ती फोनवर कुणाला तरी संदेश पाठवत होती. मी फक्त एकदाच तिच्याकडे पाहिलं. कदाचित तिला समजलं होतं की मी तिला पाहिलं आहे. तिने लगेचच फोन खाली ठेवला आणि मान खाली घातली. त्या दिवशी मला पहिल्यांदाच जाणवलं की घरात फक्त मृत्यू झालेला नाही, विश्वासही मरून गेला आहे. संध्याकाळपर्यंत आम्ही घरी परतलो. बैठकीत पांढऱ्या चादरी अंथरल्या होत्या. हरीश रावांच्या फोटोला हार घालण्यात आला. अगरबत्तीचा सुगंध संपूर्ण घरात पसरला होता. नातेवाईक बसून हळूहळू बोलत होते. कुणी म्हणत होतं हरिरावांनी चांगलं घर मागे ठेवलं आहे. कुणी म्हणालं, आता अमितला सगळं सांभाळावं लागेल. कुणीतरी हळूच विचारलं, आईचं काय होणार. मी जवळच बसले होते, पण लोकांना वाटतं की विधवा स्त्री दुःखात काही ऐकू शकत नाही. खरं तर त्या दिवशी माझे कान आधीपेक्षा जास्त स्पष्ट ऐकत होते. प्रत्येक वाक्य, प्रत्येक कुजबूज, प्रत्येक लोभाची चाहूल मी ओळखत होते. रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत शेवटचा पाहुणाही निघून गेला. घर अचानक खूप मोठं आणि खूप रिकामं वाटू लागलं. मी स्वयंपाकघरात गेले. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, पण भुकेचं नावही नव्हतं. मी गॅसवर पाणी ठेवलं, चहा बनवू लागले. सवयीपोटी हरिरावांना रात्री हलका आल्याचा चहा आवडायचा. पाणी उकळताच माझी बोटं थबकली. आता कुणासाठी? मी गॅस बंद केला. तेवढ्यात मागून निशाचा आवाज आला, आई तुमच्याशी बोलायचं आहे. मी मागे वळून पाहिलं. दारात निशा उभी होती. तिच्या मागे अमित आणि रोहित थोड्या अंतरावर उभा होता. जणू त्याला माहीत होतं की काहीतरी चुकीचं घडणार आहे, पण तरीही तो तिथून जाऊ शकत नव्हता. मी हळूच विचारलं, आत्ताच? निशा म्हणाली, हो आत्ताच. गोष्टी टाळल्या तर बिघडतात. तिच्या आवाजात तो आदर नव्हता जो सून सासूशी बोलताना दिखाव्यासाठी का होईना ठेवते. मी शांतपणे मान हलवली आणि बैठकीत गेले. समोर हरिरावांचा फोटो लावलेला होता. मला फोटो खाली जमिनीवर बसायचं होतं, पण निशा म्हणाली, आई सोफ्यावर बसा, आपल्याला व्यावहारिक गोष्ट बोलायची आहे. हा शब्द त्या रात्री माझ्या कानात खिळ्यासारखा घुसला. नवऱ्याच्या मृत्यूच्या 12 तासानंतर घरात व्यावहारिक गोष्टी बोलल्या जात होत्या. निशाने कोणताही आड पडदा न ठेवता म्हटलं, पहा आई, बाबा आता नाही. हे घर खूप मोठं आहे. याचे खर्चही खूप आहेत. वीज, नोकर, माळी, कर, देखभाल, हे सगळं सांभाळणं सोपं नाही. मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, मग? ती थोडी पुढे झुकली. म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही एखादी छोटी आरामदायक व्यवस्था शोधून घ्यावी. कदाचित एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात किंवा तुमच्या माहेरी कुणी असेल तर तिथे. माझ्या आत काहीतरी तुटून खाली कोसळलं, पण चेहऱ्यावर मी काहीही येऊ दिलं नाही. मी अमितकडे पाहिलं. तो खाली पाहत होता. मी विचारलं, अमित, हे मत तुझंही आहे का? त्याने घसा खाकरला आणि म्हणाला, आई, निशा चुकीचं बोलत नाही. बाबांच्या जाण्यानंतर गोष्टी बदलतील. आपल्याला मालमत्तेचा हिशोब पाहावा लागेल. तुम्ही एकट्या या घरात कशा राहाल?
मी म्हणाले, मी या घरात एकटी राहिले नाही. गेली 15 वर्ष हे घर मीच सांभाळलं आहे. निशा लगेच म्हणाली, सांभाळलं असेल आई, पण बांधलं तर बाबांनीच ना. आणि शेवटी त्यांची स्वतःची मुलंही आहेत. आम्हालाही आमचं भविष्य पाहायचं आहे. त्यांची स्वतःची मुलं. त्या शब्दांनी मला आठवण करून दिली की या घरात मला कधीच पूर्णपणे आई मानलं गेलं नव्हतं. जेव्हा मुलांना ताप यायचा तेव्हा मी आई होते. जेव्हा फी भरायची असायची तेव्हा मी आई होते. जेव्हा सुनेचं स्वागत करायचं होतं तेव्हा मी आई होते. पण मालमत्तेची गोष्ट आली की मी दुसरी बाई झाले. मी रोहितकडे पाहिलं. त्याचे डोळे भरून आले होते. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण निशाने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि तो गप्प झाला. त्या एका शांततेत मला सगळं समजलं. घर नेहमी शत्रू मोडत नाही. अनेकदा चांगली माणसंही आपल्या शांततेने अन्यायाला बळ देतात. मी विचारलं, तुम्हाला नेमकं काय हवं आहे? निशाने जणू आधीच ठरवलेलं उत्तर बाहेर काढलं. आज रात्री तुम्ही तुमचं आवश्यक सामान बांधा. सकाळी ड्रायव्हर तुम्हाला जिथे सांगाल तिथे सोडून देईन. काही दिवस तुम्ही कविता काकूंकडे राहू शकता. पुढे आपण पाहू. मी म्हणाले, आपण? ती म्हणाली, म्हणजे कुटुंब, बाबांच्या वस्तू, बँकेची कागदपत्र, घराच्या फायली, हे सगळं आम्हाला पाहावं लागेल. तुम्ही सध्या दुःखात आहात. तुमच्याकडून ते होणार नाही. मी शांत आवाजात विचारलं, आणि माझ्या वस्तू? निशाने हलकंसं स्मित केलं. आई, तुमच्या कोणत्या वस्तू? तुमचे कपडे, पूजेचं सामान, औषधं, ते सगळं तुम्ही घेऊन जा. बाकी तर घराचंच सामान आहे. मी पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात थेट पाहिलं आणि विचारलं, आणि हे घर? ती म्हणाली, हे बाबांचं घर आहे. मी विचारलं, खात्री आहे? ती चिडली. आई, यावेळी वाद घालू नका. आम्हालाही दुःख आहे. पण सत्य हेच आहे की बाबांनी जे निर्माण केले ते त्यांच्या मुलांचे आहे. तुम्ही त्यांची सेवा केली. आम्ही त्याचा आदर करतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संपूर्ण मालमत्तेवर बसून राहावे. आदर? जर ती रात्र आदराची होती तर अपमान कसा असतो? मी विचारही करू शकत नव्हते. मला वाटले, हरिराव यांचा फोटो माझ्याकडे पाहत आहे. त्यांना माहीत होते का की असे होईल? म्हणूनच का त्यांनी सकाळी लाल फाईलचे नाव घेतले होते? त्यांना आपल्या मुलांच्या मनातील भीती आधीच माहिती होती. माझे मन झाले की त्याच क्षणी उठावं, कपाट उघडावे, ती फाईल काढावी आणि सगळ्यांसमोर ठेवावी. पण मग मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला, नाही सविता, अजून नाही. जे लोक दुःखाच्या रात्री माणुसकी विसरतात त्यांना सत्य लगेच द्यायचे नसते. आधी त्यांना त्यांचा खरा चेहरा पूर्ण दाखवू दे. मी फक्त एवढेच म्हणाले, ठीक आहे. निशा थांबली. तिला कदाचित अपेक्षा होती की मी रडेन, हात जोडेन, म्हणेन की मला बाहेर काढू नका. पण मी काहीच केले नाही. अमितने सुटकेचा श्वास टाकला. रोहितने माझे नाव घेतले, आई. पण मी उभी राहिले. मी म्हणाले, मी माझे सामान बांधते. निशाने लगेच म्हटले, मी मदत करते. मी तिच्याकडे पाहून म्हणाले, नाही. ज्या स्त्रीला तुम्ही या घरात जागा देऊ शकत नाही तिच्या पेटीत हात घालण्याची गरज नाही. ती गप्प झाली. पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर थोडीशी लाज दिसली. पण फार वेळ नाही. मी माझ्या खोलीत गेले. खोलीत अजूनही हरिरावांच्या औषधांचा वास भरला होता. त्यांचा चष्मा टेबलावर ठेवलेला होता. रामचरितमानस उघडी पडली होती. त्यांची पांढरी शॉल खुर्चीवर होती. मी शॉल उचलून चेहऱ्याला लावली. तेव्हाच पहिल्यांदा माझे अश्रू आले. अगदी हळू, आवाज न करता मी कपाट उघडले. वरच्या कप्प्यात माझ्या जुन्या साड्या होत्या. खाली औषधे, त्यांचे काही कपडे, एक छोटी पेटी ज्यात माझ्या आईच्या बांगड्यांचे तुटलेले तुकडे अजूनही ठेवले होते. मी एक जुनी स्टीलची ट्रँक काढली. तीच ट्रँक जी माझ्या लग्नाच्या वेळी माहेराहून आली होती. त्यावर अजूनही फिक्कट अक्षरात लिहिले होते, सविता. मी 2 पांढऱ्या साड्या, एक हलकी निळी शॉल, औषधे, चष्मा, पूजेची छोटी पिशवी आणि हरिरावांचा फ्रेम मधला फोटो ठेवला. मग मी कपाटाच्या अगदी तळाशी वाकले. तिथे लाकडी फळीखाली एक छोटंसं कापडी पाऊच होतं. मी ते काढलं. उघडलं नाही, फक्त माझ्या साडीच्या पदरात घट्ट बांधून घेतलं. दारात रोहित उभा होता. त्याने हळूच म्हटलं, आई, मी तुम्हाला सोडून येतो. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते. मी विचारलं, तू आत्ताच बैठकीत काही का बोलला नाहीस? तो गप्प राहिला. मी म्हणाले, बाळा, चुकीच्या माणसापेक्षा जास्त धोकादायक तो माणूस असतो जो योग्य गोष्ट माहीत असूनही गप्प राहतो. त्याचे ओठ थरथरले. आई, मी हात वर करून त्याला थांबवले. आज नाही. आज माझ्यात तुझी सफाई ऐकण्याची ताकद नाही. तो मागे सरकला.
जेव्हा मी ट्रँक घेऊन बाहेर आले तेव्हा निशा आधीच बैठकीत उभी होती. मला पाहून ती म्हणाली, ड्रायव्हर सकाळी येईन, रात्री तुम्ही गेस्ट रूममध्ये झोपा. मी म्हणाले, नाही, मी आत्ताच जात आहे. अमित आश्चर्यचकित होऊन म्हणाला, यावेळी? रात्र झाली आहे. मी त्याच्याकडे पाहिले आणि पहिल्यांदाच माझा आवाज थोडा कठोर झाला. जेव्हा आईला घरातून काढण्याचा निर्णय रात्री होऊ शकतो तेव्हा आई घर सोडूनही रात्री जाऊ शकते. खोलीत पुन्हा तीच शांतता पसरली. मी हरिरावांचा फोटो माझ्या मिठीत घट्ट धरला आणि दाराकडे निघाले. अंगणात तुळशीचा चौथरा होता. दररोज सकाळी मी तिथे दिवा लावत असे. त्या रात्री दिवा विझलेला होता. मी क्षणभर थांबून तुळशीकडे पाहिले. मनोमन म्हटले, मला कमकुवत होऊ देऊ नकोस. बाहेर गल्लीमध्ये थंड वारा वाहत होता. दूर कुठल्या तरी घरातून टीव्हीचा आवाज येत होता. कुणालाही माहीत नव्हते की ह्याच गल्लीत एक विधवा स्वतःच्या घरातून बाहेर काढली जात आहे. मी मागे वळून बंगल्याकडे पाहिले. पांढऱ्या भिंती, मोठे लोखंडी गेट, वरची बाल्कनी जिथे हरिराव संध्याकाळी बसून वर्तमानपत्र वाचत असायचे. हे ते माझे घर होते. माझ्या मेहनतीचे होते, माझ्या शांततेचे होते, माझ्या त्यागांचे होते. पण त्या रात्री मी ते सोडून जात होते. कारण कधी कधी स्वतःची गोष्ट परत मिळवण्यापूर्वी ती हिसकावून घेणाऱ्यांना हे पूर्णपणे पटू द्यावे लागते की ते जिंकले आहेत. मी कविता त्यांच्या घरी पोहोचले. त्या माझ्या जुन्या मैत्रीण होत्या. विधवा होत्या आणि शहरातील त्या थोड्याच स्त्रियांपैकी एक होत्या ज्यांच्याशी मी भीती न बाळगता माझं मन मोकळे करू शकत होते. त्यांनी दार उघडले आणि मला पाहून घाबरल्या. सविता, यावेळी? ही ट्रँक? काय झाले? मी आत पाऊल ठेवले आणि फक्त एवढेच म्हणाले, हरी गेले ताई. त्यांच्या जाण्याबरोबर घरही गेले. त्यांनी मला मिठीत घेतले. त्या मिठीत ते दुःख होते जे नातेवाईकांच्या गर्दीतही मिळाले नव्हते. त्यांनी माझ्यासाठी गरम दूध बनवले, बिछाना लावला आणि वारंवार विचारत राहिल्या की काय झाले. मी म्हणाले, सगळं सांगेन, पण आत्ता नाही. त्या रात्री मी त्यांच्या छोट्याशा गेस्ट रूममध्ये झोपले. बाहेरून नागपूरची रात्र शांत दिसत होती, पण माझ्या आत वादळ होते. मध्यरात्रीच्या सुमारास माझी झोप उघडली. कदाचित झोप लागलीच नव्हती. खोलीत हलका पिवळा प्रकाश होता. मी हळूच उठून दार बंद केले. मग माझ्या साडीचा पदर सोडला. तेच छोटे पाऊच माझ्या मांडीवर होते. माझी बोटे थरथरत होती, पण भीतीने नाही. इतक्या वर्षांची शांतता आता जागी होत होती. मी पाऊच उघडले. त्याच्या आत बँकेच्या लॉकरची एक छोटी चावी होती, काळ्या धाग्यात बांधलेली. तीच चावी जी मी वर्षानुवर्ष माझ्या ब्लाऊजच्या आत शरीराला लावून ठेवली होती. त्याच लॉकरमध्ये ती लाल फाईल होती. त्याच लाल फाईलमध्ये ते कागद होते जे पाहिल्यानंतर निशाचा आवाज कायमचा बदलणार होता. नोंदणी, कराराच्या पावत्या, भाडे करार, बँकेच्या पावत्या आणि हरिरावांचे ते शेवटचे पत्र जे त्यांनी मला फक्त गरज पडल्यावर उघडायला सांगितले होते. मी चावी माझ्या तळहातात घट्ट धरली आणि त्या रात्री पहिल्यांदाच माझ्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. ज्या घरातून मला बाहेर काढले गेले होते त्या घराची चावी अजूनही माझ्याकडे होती. पहाट होण्यापूर्वीच मी ठरवले होते की आता रडण्याची वेळ संपली आहे. रात्रभर मी कविताताईंच्या गेस्ट रूममध्ये पडून राहिले, पण डोळे मिटूनही झोप आली नाही. हरिरावांचा चेहरा, निशाचा आवाज, अमितची झुकलेली नजर, रोहितचे मौन सगळे एका मागून एक डोळ्यासमोर येत राहिले. कधी वाटायचे उठून परत जावे आणि दारात उभे राहून सांगावे की हे घर माझे आहे. कधी वाटायचे नाही, ज्यांना माणसाची किंमत कळत नाही त्यांना कागदांच्या भाषेत उत्तर देणेच योग्य आहे. सकाळी 5 वाजता कविताताईंनी हळूच दरवाजा उघडला. त्यांच्या हातात चहा होता. मला जागे पाहून त्या म्हणाल्या, सविता, तू झोपली नाहीस? मी मान हलवली. त्यांनी कप माझ्या हातात दिला आणि माझ्या शेजारी बसल्या. काही वेळ आम्ही दोघी शांत बसलो. मग त्यांनी विचारले, आता काय करणार? मी माझी मूठ उघडली. त्यात ती छोटी बँक लॉकरची चावी होती. कविताताईंनी चावी पाहिली, मग माझ्या डोळ्यात पाहिले. मी हळूच म्हणाले, आता सत्य बाहेर येईल ताई, पण ओरडून नाही, कागदांमधून. सकाळी 9 वाजता मी सर्वप्रथम ॲडव्होकेट नीता सहाय यांना फोन केला. नीता वयाने माझ्यापेक्षा सुमारे 10 वर्षांनी लहान होत्या, पण अनुभवाने खूप मजबूत होत्या. शहरात लोक त्यांना तल्लख बुद्धीची, थेट बोलणारी स्त्री म्हणत होते. हरी त्यांचा खूप आदर करत. त्यांनी अनेक वर्षापूर्वी आमची मालमत्ता आणि बँकेची कागदपत्र व्यवस्थित करून घेतली होती. फोन उचलताच त्यांनी माझा आवाज ओळखला. सविताताई,
मला बातमी मिळाली. मला खूप दुःख झाले आहे. त्यांचा स्वर खरा होता, औपचारिक नव्हता. मी काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, नीता, हरिराव गेले आणि त्यांच्या जाताच मुलांनी मला घराबाहेर काढले. समोरच्या बाजूला काही सेकंद शांतता होती. मग त्यांचा आवाज खूप थंड आणि स्पष्ट झाला. कोणी? मी म्हणाले. निशाने सांगितले. अमित शांत राहिला. रोहितही शांत राहिला. त्यांनी खोल श्वास घेतला. मी समजले. आपण कुठे आहात? मी कविता त्यांचा पत्ता सांगितला. नीता म्हणाल्या, आपण तयार राहा. 1 तासात मी गाडी घेऊन येते. आजच बँकेत जाऊया. जेव्हा नीता आल्या, त्यांच्या हातात काळ्या रंगाची लेदरची फाईल बॅग होती आणि चेहऱ्यावरती गंभीरता होती, जी न्यायालयात जाण्यापूर्वी वकिलांच्या चेहऱ्यावर दिसते. त्यांनी मला मिठी मारली नाही. कदाचित त्यांना माहीत होते की त्यावेळी मायेपेक्षा मला स्थैर्याची अधिक गरज होती. त्यांनी फक्त माझा हात धरला आणि म्हणाल्या, काल रात्री आपण काही बोलला नाहीत. हे योग्य केले. लोभी लोक घाईत चूक करतात, तेव्हा कायदा त्यांना खूप स्पष्टपणे पाहू शकतो. मी त्यांच्या सोबत गाडीत बसले. वाटेत नागपूर जागत होतं. चहाच्या दुकानातून वाफ उठत होती. शाळेच्या बस जात होत्या. मंदिरातून आरतीचा आवाज येत होता. जग तसंच चाललं होतं, जणू सविताताईंच्या आयुष्यात काही घडलेच नव्हते. पण माझ्या आत जे बदलून गेले होते ते कदाचित आता कधीच पूर्वीसारखे होऊ शकणार नव्हते. आम्ही तेथील जुन्या बँक शाखेत पोचलो. तीच बँक जिथे हरिराव मला नेहमी म्हणायचे, सविता, कागद जपून ठेव. नाती बदलतात, नोंदी बदलत नाही. त्यावेळी मी हसून टाकायचे. आता समजत होते की त्यांनी हे विनोदाने सांगितले नव्हते. बँक मॅनेजर मला पाहताच उभे राहिले. त्यांना हरिरावांच्या निधनाची बातमी मिळाली होती. त्यांनी शोक व्यक्त केला आणि लगेच लॉकर रूमची व्यवस्था केली. जेव्हा आम्ही आत गेलो, खोलीत लोखंडी कपाटांचा थंड वास होता. मी चावी काढली. हात थोडा थरथरला. नीता हळूच म्हणाल्या, घाबरू नका. हे घाबरण्याचे नाही, उभे राहण्याची वेळ आहे. मी लॉकर उघडला. आत लाल कापडाची एक फाईल ठेवली होती, जिच्यावर हरिरावांच्या हस्ताक्षरात फक्त 2 शब्द लिहिले होते, सविताचा अधिकार. ते हस्ताक्षर पाहून माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखे झाले. मला तिथेच बसून जावेसे वाटत होते, पण मी स्वतःला सावरले. नीताने फाईल उघडली. सर्वात वर बंगल्याची मूळ नोंदणी होती. नाव स्पष्ट लिहिले होते, सविता. वडिलांचे नाव, वय, पत्ता, सर्व काही. खाली मालमत्तेचे संपूर्ण वर्णन होते. तेच घर, तोच प्लॉट नंबर, तेच लोखंडी गेट, तेच अंगण जिथून मला मागच्या रात्री बाहेर काढले गेले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या मालमत्ता कराराच्या पावत्या होत्या. मागील 15 वर्षाच्या भरण्या माझ्या बँक खात्यातून. मग वीज जोडणीचे नावांतरण, पाण्याचे बिल, विमा पॉलिसी आणि तो कागद ज्यात हरिरावांनी आयुष्यभर राहण्याचा अधिकार राखून ठेवला होता, पण मालकी माझ्या नावावर केली होती. मीराने प्रत्येक दस्तावेज काळजीपूर्वक पाहिला. मग म्हणाल्या, कायदेशीरदृष्ट्या गोष्ट अगदी स्पष्ट आहे. हे घर तुमचे आहे, कोणताही वाद नाही. फाईलमध्ये पुढे 2 दुकानांची कागदपत्रे होती. कपड्यांच्या ओळीतली छोटी पण मौल्यवान दुकाने. एका दुकानात भाडे करू शर्टिंग सुटिंग विकत होता. दुसऱ्या दुकानात शाळेच्या गणवेशाचे काम चालत होते. हीच ती दुकाने होती जिथून माझा खरा प्रवास सुरू होणार होता. मी नीता मॅडमला सांगितलं, जेव्हा हरिरावांच्या नोकरीत सुरुवातीच्या अडचणी होत्या तेव्हा घर खर्च सांभाळणं सोपं नव्हतं. मुलांची फी, सासूची औषधं, भाडं, रेशन. हरी प्रामाणिक होते, त्यामुळे अतिरिक्त कमाईचा मार्ग त्यांनी कधी निवडलाच नाही. मी घरातून शिवणकाम सुरू केलं. सुरुवातीला शेजारच्या मुलींचे सलवार कमीज, नंतर शाळेचे युनिफॉर्म, मग एका खाजगी शाळेची संपूर्ण वार्षिक ऑर्डर मिळाली. रात्रभर मशीन चालायची. अमित लहान होता. रोहित तर माझ्या कुशीत झोपून जायचा. हरी म्हणायचे, तू घर कोसळण्यापासून वाचवलंस, पण बाहेर कुणालाही आम्ही हे सांगितलं नाही. लोकांना वाटत राहिलं की हरिराव घर चालवत आहेत. नीता मॅडमनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात आदर होता. त्या म्हणाल्या, आणि हीच गोष्ट आता कागदपत्रांसह बाहेर येईल. त्या लाल फाईलमध्ये माझ्या वडिलांच्या जुन्या जमिनीच्या भरपाईची नोंदही होती. माहेरची जमीन रस्ता रुंदीकरणात गेली होती. भावांनी माझा हिस्सा देण्यात सुरुवातीला टाळाटाळ केली, पण वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे मी वाचले. तीच रक्कम मी हरिरावांच्या सांगण्यावरही खर्च केली नाही, गुंतवणूक केली. दुकाने विकत घेतली. नंतर भाड्याच्या उत्पन्नातून
कानपूर रोडवर, नंतर भाड्याच्या उत्पन्नातून नागपूर रोडवर एक छोटंसं गोदाम घेतलं. मग ते गोदाम भाड्याने दिलं गेलं. हळूहळू पैसा वाढत गेला. मी कधी सोन्याच्या बांगड्या घेतल्या नाही, कधी मोठ्या गाडीचा हट्ट धरला नाही, कधी महागड्या क्लबमध्ये गेली नाही. माझी इच्छा फार छोटी होती. मुलं शिकवावीत, घर सुरक्षित राहावं, पतीचा मान टिकून राहावा. मला काय माहीत होतं की ज्या मुलांसाठी मी माझ्या इच्छा दाबल्या तीच मुले एक दिवस माझ्या अस्तित्वाला ओझं समजतील. फाईलच्या अगदी तळाशी एक सीलबंद लिफाफा होता. त्यावर हरीश रावांचे हस्ताक्षर होते. हे पत्र फक्त तेव्हाच उघड जेव्हा माझ्यानंतर सविताला तिच्याच लोकांनी परकी करून टाकलं असेल. माझे हात तिथेच थांबले. मी त्या लिफाफ्याला स्पर्शही केला नाही. नीता मॅडमनी विचारलं, उघडायचं आहे का? मी मान हलवली. नाही, आत्ता नाही. हे त्यांच्या समोर उघडेन. ज्यांनी मला परकी म्हटलं आहे, सत्यही ते समोर बसून ऐकतील. नीता मॅडमनी लिफाफा पुन्हा फाईलमध्ये ठेवला आणि म्हणाल्या, तर मग आजपासून खेळ त्यांच्या नियमानुसार नाही तर कायद्याच्या नियमानुसार चालेल. बँकेतून बाहेर पडून आम्ही थेट नीताच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. त्यांनी कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतींसाठी आपल्या क्लर्कला कामाला लावलं. त्यांनी महानगरपालिका तहसील रेकॉर्ड आणि निबंधक कार्यालयातून डिजिटल पडताळणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. मग त्यांनी मला एक कागद दाखवला. हे कायदेशीर नोटीस असेल. यात लिहिलं जाईल की आपण मालमत्तेच्या कायदेशीर मालकीण आहात आणि आपल्या परवानगीशिवाय कोणतीही व्यक्ती त्या घरात कायमस्वरूपी राहू शकत नाही. पण मला एक गोष्ट विचारायची आहे. आपण तात्काळ पोलीस कार्यवाही करू इच्छिता का? मी थोडा वेळ विचार केला. माझ्या समोर निशाचा चेहरा आला. तिचं ते हसू जेव्हा ती म्हणाली होती, तुमचं काय आहे? माझ्या मनात आलं की म्हणावं, हो आत्ताच. पण मग हरिरावांचा फोटो आठवला. मी म्हणाले, नाही, आधी नोटीस पाठवा. त्यांना एक संधी द्या की ते सत्य पाहून स्वतःचा आपला चेहरा ओळखतील. नीता मॅडमनी मान हलवली. ठीक आहे, पण सविताताई, मृदुता आणि कमजोरी यात फरक असतो. मी पहिल्यांदाच थोड्या कठोर आवाजात म्हणाले. मी मृदू राहू शकते, कमकुवत नाही. दरम्यान त्याच वेळी माझ्या घरात एक वेगळंच नाटक सुरू झालं होतं. हे मला नंतर कळलं. पण त्या दिवसातील प्रत्येक गोष्ट जणू माझ्या डोळ्यांसमोर घडत होती. निशा सकाळीच माझ्या खोलीत गेली होती. तिने माझ्या साड्यांचं कपाट उघडून घेतलं. एका कामवाल्या बाईला म्हणाली, आई काही दिवस बाहेर राहतील, खोली साफ करून टाक. या जुन्या वस्तू खाली स्टोर रूम मध्ये ठेवून दे. तिने माझी पूजेची थाळी साईड टेबलवर ढकलून दिली. हरिरावांच्या औषधांच्या बाटल्या 10 दिवसात फेकून दिल्या. माझ्या उशीचं कवर बदललं आणि स्वतःच्या आवडीची बेडशीट अंथरली. घरात तिची चालच बदलली होती. ती सुनबाईपासून मालकीण होण्याचा प्रयत्न करत होती. तिने फोनवर तिच्या मैत्रिणीला सांगितलं, आता सगळं सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आई भावनिकदृष्ट्या अस्थिर आहे. स्वतःच निघून गेल्या. आपल्याला व्यावहारिक व्हावं लागेल. तोच व्यावहारिक हा शब्द जो आता माझ्यासाठी अपमानाचं दुसरं नाव झालं होतं. अमितने हरिरावांची स्टडी उघडण्याचा प्रयत्न केला. तिथे काही जुन्या फाईल्स होत्या. पेन्शनची कागदपत्र, वैद्यकीय अहवाल, काही बँक पासबुक ज्यात फारच किरकोळ रक्कम होती आणि सल्लागार कामाची जुनी बिलं. ती पाहून अमित चिंतित झाला. तो निशाला म्हणाला, एवढंच आहे? बाबांकडे फक्त एवढंच? निशा चिडून म्हणाली, असं होऊ शकत नाही. इतकं मोठं घर, इतकी जीवनशैली, दुकाने, काहीतरी असणारच. आईंनी नक्कीच कागदपत्र लपवली असतील. रोहित हळूच म्हणाला, वहिनी, आई असं करणार नाही. निशाने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाली, रोहित, हीच तुझी कमजोरी आहे. तू प्रत्येकावर विश्वास ठेवतोस. कोण जाणे आईंनी बाबांना फसवून काय करून घेतलं असेल. हे ऐकून रोहित गप्प झाला. तीच त्याची जुनी समस्या होती. योग्य गोष्ट समजणे पण योग्य वेळी बोलता न येणे. दुपारपर्यंत निशाने एक स्थानिक मालमत्ता दलाल बोलवला. त्याचं नाव बबन होतं, जो आजूबाजूच्या कॉलन्यांमध्ये घरांची खरेदी विक्री करून देत असे. घर पाहताच त्याला समजलं की या मालमत्तेची किंमत खूप चांगली आहे. त्याने भिंती पाहिल्या, प्लॉटचा अंदाज घेतला, लोकेशन विचारलं आणि म्हणाला, मॅडम, जर टायटल स्पष्ट असेल तर खूप चांगला दर मिळेल, पण कागदपत्र पाहावे लागतील. निशाने आत्मविश्वासाने सांगितलं, कागदपत्र मिळतील. आत्ताच सासऱ्यांचं निधन झालं आहे, थोडा वेळ लागेल. बबनने विचारलं, मालक कोण होते? निशाने विचार न करता उत्तर दिलं, माझे सासरे.
हे खोटं नव्हतं, तर तिचा समज खोटा होता. पण अनेकदा समज हे खोट्यापेक्षाही अधिक धोकादायक असतात, कारण माणूस यांनाच सत्य मानून निर्णय घेऊ लागतो. संध्याकाळी सुमारे 5 वाजता माझ्या फोनवर अमितचा कॉल आला. मी पाहिला पण उचलला नाही. मग निशाचा कॉल आला, मग रोहितचा. मी कुणाचाही कॉल उचलला नाही. थोड्या वेळाने अमितचा मेसेज आला, आई, बाबांचे काही कागद सापडत नाहीत. तुमच्याकडे असतील तर सांगा. आम्हाला कायदेशीर प्रक्रिया सुरू करायची आहे. मी फोन बंद केला. कविताताईंनी विचारले, उत्तर देणार नाहीस का? मी म्हणाले, नाही. आता त्यांना अस्वस्थ वाटू दे. काल रात्री त्यांना माझी काळजी नव्हती. आज मला त्यांच्या घाईची गरज नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी कायदेशीर नोटीस घरी पोहोचली. नीता मॅडमनी मुद्दाम नोटीसमधील भाषा स्पष्ट ठेवली होती, जेणेकरून कोणतीही गोष्ट लपून राहू नये. नोटीसमध्ये लिहिले होते की मालमत्ता क्रमांक, पूर्ण पत्ता यांची वैध मालकीन सविता आहेत. घरात उपस्थित अमित, निशा आणि इतर कुटुंबीय लिखित परवानगीशिवाय राहत आहेत. त्यांना निर्देश देण्यात येतो की त्यांनी मालमत्तेवर मालकी हक्काचा दावा करू नये. कोणतेही कुलूप, फर्निचर, दस्तावेज किंवा वैयक्तिक वस्तू हटवू नये आणि 7 दिवसांच्या आत कायदेशीर चर्चेसाठी ॲडव्होकेट नीता यांच्या कार्यालयात उपस्थित राहावे. नोटीस सोबत नोंदीची प्रतही जोडलेली होती. जेव्हा हा कागद निशाच्या हातात पोहोचला तेव्हा तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने आधी हसण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, हे नकली आहे. आईंनी कोणाकडून तरी बनवून घेतले आहे. अमितने थरथरत्या हातांनी नोंदणीची प्रत वाचली. निशा, यात खरंच माझं नाव आहे. निशा ओरडली, गप्प बस अमित, तुला काही समजत नाही. बाबांनी काही केलं असेल तर दबावाखाली केलं असेल. आपण आव्हान देऊ. रोहितने पहिल्यांदाच थोडे धैर्य दाखवत म्हटले, पण वहिनी, जर घर आईच्या नावावर असेल तर काल रात्री आपण. तो वाक्य पूर्ण करू शकला नाही. निशाने त्याच्याकडे बोट दाखवले. तुला एवढीच सहानुभूती असेल तर जाऊन त्यांच्यासोबत राहा. त्या संध्याकाळी घरात तणाव पसरला. नातेवाईकांना फोन केले गेले. कोणी म्हणाले वकिलाला भेटा, कोणी म्हणाले दुसऱ्या बायकोने नक्कीच काही डाव खेळला असेल, कोणी म्हणाले इतकी वर्ष गप्प का राहिली. कोणी हे विचारत नव्हते की त्या स्त्रीच्या मनावर काय बीतत आहे, जिला रात्री घराबाहेर काढण्यात आले. सगळ्यांना फक्त कागदांची चिंता होती. हीच नात्यांची खरी परीक्षा असते. दुःखाच्या वेळी लोक अश्रू पुसतात की मालमत्ता पाहतात, यावरूनच कळते की त्यांच्या रक्तात ऊब आहे की लोभ. तिसऱ्या दिवशी नीता मॅडमच्या कार्यालयात बैठक ठरली. मी पांढरी सुती साडी घालून गेले. कपाळावर आता कुंकू नव्हते, गळ्यात मंगळसूत्र नव्हते, पण माझ्या चालण्यात एक विचित्र स्थैर्य होते. कविताताई माझ्या सोबतच होत्या. नीता मॅडम आधीच बसल्या होत्या. टेबलावर लाल फाईल ठेवलेली होती. काही वेळाने अमित आला. त्याच्यासोबत निशा, रोहित आणि 2 नातेवाईक. निशाने मला पाहताच नमस्कार केला नाही, फक्त खुर्ची ओढून बसली. तिच्या डोळ्यात भीती दडलेली होती, पण वरून ती अजूनही कठोर दिसण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, आई, जर तुम्ही रागावल्या असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण अशा प्रकारे कायदेशीर नोटीस पाठवणे योग्य नाही. कुटुंबातील गोष्ट कुटुंबातच सुटते. मी शांत राहिले. नीता मॅडम म्हणाल्या, जेव्हा कुटुंबातील एका विधवेला तिच्या पतीच्या मृत्यूच्या रात्री घरातून बाहेर काढले जाते, तेव्हा ती फक्त कुटुंबातील गोष्ट राहत नाही, ती कायदेशीर आणि नैतिक दोन्ही बाब बनते. अमित हळू आवाजात म्हणाला, आम्हाला वाटलं घर बाबांचं आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. तुला वाटलं आणि त्या वाटण्याच्या आधारावर तू मला घरातून बाहेर काढलं. तो गप्प झाला. निशा म्हणाली, बघा, गोष्टी भावनिक बनवू नका. आम्हाला फक्त स्पष्टता हवी आहे. जर घर तुमच्या नावावर आहे तर कसं? बाबांनी असं का केलं? त्यांनी असं केलं ते त्यावेळी आजारी होते का? नीता मॅडमचे डोळे कठोर झाले. कृपया शब्द जपून वापरा. प्रत्येक हस्तांतरण कायदेशीर पद्धतीने, निरोगी मानसिक अवस्थेत आणि नोंदणीकृत प्रक्रियेद्वारे झाले आहे. आमच्याकडे वैद्यकीय फिटनेस घोषणापत्रही आहे, साक्षीदारही आहेत, पेमेंटचा मागोवाही आहे. निशाने ओठ चावले. नीता मॅडमनी एका मागोमाग एक कागद समोर ठेवायला सुरुवात केली. आधी बंगल्याची नोंदणी, मग मालमत्ता कराराच्या पावत्या, मग ज्या बँक स्टेटमेंटमधून पैसे भरले गेले होते ते, मग ज्या बँक स्टेटमेंटमधून पैसे भरले गेले होते ते, मग दुकानाच्या भाडे करारपत्रे, मग शाळेच्या युनिफॉर्म पुरवठ्याची बिले ज्यावर माझ्या स्वाक्षऱ्या होत्या, मग माझ्या वडिलांच्या भरपाईची पावती. प्रत्येक दस्तावेजासोबत खोलीत हवा अधिकच जड होत होती.
अमितच्या चेहऱ्यावर लाज आणि आश्चर्य दोन्ही होते. रोहितचे डोळे भरून आले होते. निशा आता दस्तावेजांकडे नाही, माझ्याकडे पाहत होती. जणू पहिल्यांदाच तिला समजत होते की मी ती स्त्री नव्हते जिला ती जुन्या कपड्यांपर्यंत आणि पूजेच्या ताटापर्यंत मर्यादित समजत होते. मी हळू आवाजात म्हणाले, जेव्हा अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी अडकली होती तेव्हा पैसे याच दुकानाच्या भाड्यातून गेले होते. जेव्हा रोहितला कोचिंगला पाठवायचे होते तेव्हा मी माझ्या युनिफॉर्म पुरवठा व्यवसायाचा नफा लावला होता. जेव्हा हरिरावांची हृदय शस्त्रक्रिया झाली होती तेव्हा जो मोठा खर्च झाला होता तो माझ्या खात्यातून गेला होता. मी कधीच कोणाकडे हिशोब मागितला नाही, कारण घरात हिशोब नाही, विश्वास चालतो. पण काल रात्री तुम्ही लोकांनी विश्वासाला घराबाहेर काढून टाकले. खोलीत शांतता पसरली होती. बाहेर रस्त्यावर गाड्यांचे आवाज येत होते, पण आत प्रत्येक जण जणू स्वतःच मनात अडकून पडला होता. निशाने शेवटचा प्रयत्न केला. जर तुम्ही इतकं केलं होतं तर सांगितलं का नाही? लपवलं का? मी तिच्याकडे पाहिलं, कारण मी घर उभारलं होतं, बाजार नाही. मी सेवा केली होती, प्रदर्शन नाही. मला वाटलं होतं की माझं प्रेम पुरेसं असेल, पण कदाचित आजकाल काही लोकांना प्रेम समजत नाही जोपर्यंत त्यासोबत नोंदणीची प्रत जोडली नसेल. रोहितने आपला चेहरा खाली घातला. अमितने डोळे मिटले. निशा पहिल्यांदाच उत्तर देऊ शकली नाही. तेवढ्यात नीता मॅडम लाल फाईलमधून तो सीलबंद लिफाफा काढला. खोलीत बसलेल्या सगळ्यांची नजर त्यांवर खेळली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, जणू शेवटची परवानगी मागत होत्या. माझ्या मनात एक लहर उठली. ही हरिरावांची शेवटची वाणी होती. मी तयार होते की नव्हते याला काही अर्थ नव्हता. आता हे सत्य समोर येणं आवश्यक होतं. मी हळूच मान हलवली. मीराने लिफाफा उघडला. आतून 4 पानांचं हस्तलिखित पत्र बाहेर आलं. कागदाच्या कडा थोड्या पिवळ्या पडल्या होत्या, पण हस्ताक्षर स्पष्ट होतं. नीताने पहिलं पान उचललं आणि वाचायला सुरुवात केली. माझ्या मुलांनो, जर तुम्ही हे पत्र ऐकत असाल तर याचा अर्थ असा आहे की माझ्या जाण्यानंतर तुम्ही सविताला तो सन्मान दिला नाही ज्याची ती पात्र आहे. अमितचा चेहरा पांढरा फट्टक पडला. रोहितने दोन्ही हातांनी आपलं तोंड झाकलं. नीताच्या बोटांनी खुर्चीच्या हाताला घट्ट पकडलं होतं. नीताने पुढची ओळ वाचली आणि तीच ओळ खोलीच्या भिंतींवर आदळून जणू सगळ्यांच्या छातीत उतरली. हे घर मी बांधलेलं नाही, हे घर सविताने तिच्या दागिन्यांनी, तिच्या मेहनतीने आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांनी उभारलं आहे. नीताचा आवाज आता खोलीत घुमत होता आणि प्रत्येक शब्द जणू एखाद्या बंद कुलुपावर हातोड्यासारखा घाव करत होता. हे घर मी बांधलेलं नाही, हे घर सविताने तिच्या दागिन्यांनी, तिच्या मेहनतीने आणि तिच्या अपूर्ण स्वप्नांनी उभारलं आहे. त्यानंतर नीता काही क्षण थांबल्या. कदाचित त्यांनाही समजत होतं की हे फक्त एक पत्र नव्हतं, ही एका माणसाची शेवटची साक्ष होती. अमित खुर्चीवर अगदी स्थिर बसला होता. त्याचे डोळे पत्रावर होते, पण चेहरा असा होता जणू तो स्वतःच्या बालपणाकडे नव्याने पाहत होता. रोहितच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निशाने आपला चेहरा कठोर ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तिची बोटं सांगत होती की तिच्या मनात भीती पसरली आहे. नीताने पुन्हा वाचायला सुरुवात केली. अमित, जेव्हा तुझ्या अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा सविताने तिच्या युनिफॉर्म सप्लायमधून मिळालेली संपूर्ण रक्कम तुझ्या नावावर खर्च केली. रोहित, जेव्हा तुला कोचिंगला पाठवायचं होतं आणि तुला वाटलं की तुझ्या वडिलांनी शांतपणे सगळा खर्च उचलला आहे, तर सत्य हे आहे की सविताने दुकानांचं 6 महिन्याचं भाडं आधीच घेतलं होतं. तुम्हा दोघांना कधी कमतरता जाणवू नये म्हणून तिने स्वतःची कमतरता लपवून ठेवली. आणि जर माझ्यानंतर तुम्ही तिला फक्त माझी दुसरी पत्नी समजलात तर ती माझी सर्वात मोठी हार असेल. अमित त्याच क्षणी आपला चेहरा दोन्ही हातात लपवून बसला. त्याचा श्वास जड झाला. त्याला बोलायचं होतं पण शब्द बाहेर येत नव्हते. रोहित अचानक खुर्चीतून उठला आणि माझ्या पायांजवळ बसला. आई, मला माफ कर. त्या रात्री मी काहीच बोललो नाही. मला बोलायला हवं होतं. मला माहीत होतं की वहिनी चुकीचं बोलत होत्या, तरीही मी शांत राहिलो. मी त्याच्याकडे पाहिलं. माझ्या मनातलं आईचं हृदय वितळू लागलं होतं, पण जखम अजून खूप ताजी होती. मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला नाही. मी फक्त एवढंच म्हटलं, रोहित, माफी शब्दांनी मिळत नाही, माफी वर्तनाने कमवावी लागते. तो शांतपणे मान खाली घालून बसला. नीताने पत्र पुढे वाचलं. सविताने कधी स्वतःच्या नावाचा गाजावाजा केला नाही.
कारण तिने घराला दुकान बनवलं नाही. पण माझ्या मुलांनो, लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही एखाद्या स्त्रीच्या शांततेला तिची कमजोरी समजाल, त्या दिवशी तुम्ही तुमचे संस्कार गमवाल. मी माझ्या इच्छेने आणि पूर्ण शुद्धीने हा बंगला सविताच्या नावावर केला. दुकाने तिची आहेत, बँक खाती तिची आहेत आणि माझ्या आयुष्यातील जे काही मान सन्मान उरला आहे त्यात तिचा वाटा सर्वात मोठा आहे. जर माझ्यानंतर कोणी तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तो माझ्या रक्ताचा नव्हे तर माझ्या लोभाचा वारसदार म्हणवला जाईल. ही ओळ ऐकताच खोलीत जणू कुणीतरी हवा रोखून धरली. अमितने हळूच म्हटलं, बस नीताताई, बस करा. नीताने चष्मा काढला आणि थेट उत्तर दिलं, नाही अमित. जेव्हा एका विधवेला तिच्या पतीच्या मृत्यूच्या रात्री पूर्ण अपमान ऐकावा लागला तर आज कुटुंबालाही पूर्ण सत्य ऐकावंच लागेल. निशा अचानक बोलून उठली. हे भावनिक नियंत्रण आहे. कोणताही माणूस मृत्यूच्या आधी काहीही लिहू शकतो, यामुळे कायदेशीर मालकी सिद्ध होत नाही. नीताने तिच्याकडे पाहिलं. त्यांच्या आवाजात राग नव्हता, पण धार होती. कायदेशीर मालकी नोंदणीने सिद्ध होते, कर पावत्यांनी सिद्ध होते, बँक व्यवहारांच्या नोंदणीने सिद्ध होते, भाडे कराराने सिद्ध होते. पत्र फक्त हे सिद्ध करत आहे, नैतिक दृष्ट्याही सर्व काही बरोबर आहे. कायदा देखील यांच्या बाजूने आहे आणि सत्यही. निशाने अमितकडे पाहिलं. जणू तिला वाटत होतं की तो काही बोलेल, पण यावेळी अमित गप्प होता. कारण तो घाबरला होता म्हणून नाही, यावेळी तो गप्प होता कारण स्वतःच्या बचावासाठी बोलण्यासारखे त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. नीताने कागदपत्रांची आणखी एक फाईल उघडली. हे त्यांच्या दोन्ही दुकानांचे भाडे नोंदी आहेत. मागील 12 वर्षापासून भाडे थेट सविताताईंच्या खात्यात जमा होत आहे. हा नागपूर रोडवरील छोट्या वेअर हाऊसचा लीज करार आहे. ही मालमत्ता कराराची पावती आहे. ही विमा पॉलिसी आहे आणि हे ते बँक स्टेटमेंट आहेत ज्यातून हरीश रावांच्या उपचारासाठी मोठे पेमेंट करण्यात आले होते. हे पेमेंट सविताताईंच्या वैयक्तिक खात्यातून झाले होते. मी पहिल्यांदाच निशाला थेट म्हणाले, ज्या माणसाच्या चितेनंतर तुम्हाला घराबाहेर काढलेस त्याच्या शेवटच्या उपचाराचे बिलही मीच भरले होते. आणि मी ही गोष्ट कधी सांगितली नाही कारण पत्नी सेवा करते, हिशोब मांडत नाही. निशाने ओठ उघडले आणि पुन्हा बंद केले. तिचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. अमित हळूच माझ्याकडे वळला. त्याचा आवाज तुटलेला होता. आई, मला खरंच माहीत नव्हतं. मी शांत स्वरात म्हणाले, माहीत नव्हतं? ही चूक नव्हती. जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही चूक होती. तू मला कधी पूर्ण माणूस म्हणून मानलेच नाहीस. तुझ्यासाठी मी ती स्त्री होते जी पूजा करते, औषध देते, स्वयंपाकघर सांभाळते, पाहुण्यांना चहा देते. पण घराचा EMI कोणी भरला, दुकाने कशी विकत घेतली गेली आणि आजारपणाच्या दिवसात पैसे कुठून आले हे विचारण्याची गरज तुला कधी वाटली नाही? अमितच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मी तुमच्याबद्दल खूप चुकीचा समज करून घेतला. मी म्हणाले, अमित, चुकीचा समज करणे ही एक गोष्ट आहे आणि चुकीचे वागणे ही दुसरी गोष्ट आहे. त्या रात्री तू मला थांबवले नाहीस. तू तुझ्या पत्नीच्या बोलण्याला गप्प राहून बळ दिलं. मला घराबाहेर काढणारी फक्त निशा नव्हती, तुझी शांतताही तिच्या सोबत उभी होती. हे ऐकून निशा भडकली. आता सगळा दोष माझ्यावरच टाका. सगळेजण जणू निरपराध आहेत. मी व्यावहारिक होते. मला फक्त वाटले की घर बाबांचे आहे, मुलांचा त्यावर हक्क आहे. यात चुकीचे काय आहे? मी पहिल्यांदाच तिच्याकडे पूर्ण कठोरतेने पाहिलं. हक्क मागणे चुकीचे नव्हते निशा, पण शोकात बसलेल्या विधवेला ओझे म्हणणे चुकीचे होते. पतीच्या मृत्यूच्या रात्री तिला घराबाहेर काढणे चुकीचे होते. तिची पूजा थाळी हटवून तिच्या खोलीवर ताबा मिळवणे चुकीचे होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कागदपत्रे न पाहता स्वतःला मालक समजणे ही मूर्खता असते. खोलीत बसलेल्या नातेवाईकांनी नजर चुकवली. तेच लोक जे कदाचित बाहेर जाऊन म्हणाले असते की सविताने घर बळकावले. आता त्यांच्या समोर कागदपत्रे होती, पत्र होते, सत्य होते. मीराने शेवटचे कागदपत्र अमित समोर ठेवलं. सविताने अद्याप पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी फक्त कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहे की अनधिकृत ताबा, धमकावणे आणि मालमत्तेत हस्तक्षेप याबाबत तक्रार दाखल करावी. पण त्यांनी कुटुंबाला 7 दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दिवसाच्या आत घराच्या खास चाव्या, कपाटांच्या चाव्या, मालमत्तेच्या कागदपत्रांशी संबंधित कोणतीही प्रत
आणि सविताच्या वैयक्तिक वस्तू परत केल्या जातील. घराच्या ज्या भागात तुम्ही परवानगीशिवाय राहत आहात तो भाग रिकामा केला जाईल. जर कोणतेही सामान हलवले गेले, विकले गेले, बदलले गेले किंवा कागदपत्रे लपवली गेली तर पुढचे पाऊल थेट कायदेशीर असेल. निशाने खुर्ची मागे ढकलली. तुम्ही आम्हाला आमच्या स्वतःच्या घरातून बाहेर काढत आहात? मी म्हणाले, नाही, मी तुम्हाला माझ्या घरातून बाहेर जाण्यास सांगत आहे. यातील फरक खूप मोठा आहे. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आम्ही कुटुंब आहोत. मी हळूच म्हणाले, कुटुंब ते असते जे चितेची राख थंड होण्याआधी घराची चावी मागत नाही. नीताने बैठक संपवली. सगळेजण हळूहळू उठू लागले. रोहित माझ्याकडे आला पण थांबला. कदाचित त्याला समजले होते की मी मिठी मारण्याचा अधिकार त्याने सध्या गमावला आहे. त्याने फक्त हात जोडून म्हटले, आई, मी 7 दिवसात तुमची खोली जशी होती तशी करून देईन. मी खरोखर लाजिरवाणा आहे. मी म्हणाले, कामापासून सुरुवात कर. रोहित, शब्द नंतर पाहू. अमित माझ्या समोर उभा राहिला. त्याचे डोळे लाल झाले होते. आई, मी तुमच्याशी एकांतात बोलू इच्छितो. निशा लगेच म्हणाली, अमित, आत्ता नाही. यावेळी अमितने पहिल्यांदाच तिच्यासमोर थेट उत्तर दिले, निशा, आता मी माझ्या आईशी बोलणार आहे. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. निशाला कदाचित पहिल्यांदाच जाणवले की ज्या माणसाच्या शांततेवर ती आपले वर्चस्व चालवत होती ती शांतता तुटू शकते. अमित मला ऑफिसच्या बाहेरच्या वरांड्यात घेऊन गेला. बाहेर कडुलिंबाचे झाड होते. खाली 2 प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. तो माझ्यासमोर उभाच राहिला, बसला नाही. आई, तुम्ही आल्यावर मी खूप लहान होतो. मला आठवतं, सुरुवातीला मी तुम्हाला आई म्हणत नव्हतो. तरीही तुम्ही माझ्या डब्यात पराठा ठेवायच्यात. मला ताप आला की रात्रभर थंड पट्ट्या ठेवायच्यात. बाबा रागवायचे तेव्हा तुम्ही मध्ये पडायच्यात. आणि काल रात्री मी तिथेच उभा राहिलो. मी काहीच केलं नाही. मी स्वतःला माफ करू शकत नाही. मी त्याचं बोलणं ऐकलं. माझ्यातील अनेक वर्षांची आई अचानक जागी झाली. पण त्या आईने स्वतःला थांबवले. मी म्हणाले, अमित, पश्चाताप चांगला असतो रे, पण पश्चाताप तेव्हाच खरा असतो जेव्हा तो माणसाला बदलतो. जर तुला खरोखर लाज वाटत असेल तर आधी माझ्या खोलीतून माझ्या वस्तू परत आण. माझ्या पतीचा फोटो परत त्याच जागी लावा. माझी पूजेची थाळी जिथे होती तिथेच ठेवा. आणि आपल्या मुलांना सत्य सांगा की त्यांची आजी कोणताही भार नव्हती. ती ह्या घराचा पाया होती. अमित रडू लागला. मी करेन आई, मी सगळं करेन. मी त्याला आशीर्वाद दिला नाही, पण त्याच्याकडे पाठही फिरवली नाही. कधी कधी तुटलेली नाती तिथूनच पुन्हा सुरू होतात, जिथे खोटेपणा संपतो. 7 दिवस खूप लांब होते, पण प्रत्येक दिवसाने एक नवा चेहरा दाखवला. पहिल्या दिवशी रोहित कविताताईच्या घरी आला आणि माझ्या ट्रँक समोर हात जोडून उभा राहिला. तो माझ्या खोलीतून आणलेल्या वस्तू घेऊन आला होता. माझी पूजेची थाळी, हरिरावांची शॉल, माझी जुनी डायरी आणि आईच्या तुटलेल्या बांगड्यांचा डब्बा. तो म्हणाला, वहिनींनी या वस्तू स्टोअर रूममध्ये ठेवायला सांगितल्या होत्या. मी त्या बाहेर काढल्या. मी त्या वस्तूंकडे पाहिले. काहीही फार महाग नव्हते, पण माझ्या आठवणी त्यांच्यात वसलेल्या होत्या. मी त्याला विचारले, तुला माहीत आहे का सर्वात मौल्यवान काय आहे? त्याने हळूच म्हटलं. मी मान हलवली नाही. घरात एखाद्या माणसाच्या जागी वस्तू हटवल्या तर त्या परत ठेवता येतात, पण एखाद्याची जागा मनातूनच हटली तर ती परत आणणं कठीण असतं. रोहित रडू लागला. यावेळी मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. माफी पूर्ण झाली नव्हती, पण दार थोडंसं उघडलं होतं. 3ऱ्या दिवशी अमितने फोन करून सांगितलं की निशा माहेरी गेली आहे. जाताना तिने खूप गोंधळ घातला. ती म्हणत राहिली की मी सगळ्यांना तिच्या विरोधात केलं, पण सत्य हे होतं की मी कुणालाही तिच्या विरोधात केलं नव्हतं. मी फक्त आरसासमोर ठेवला होता. माणूस आरशावर रागवू शकतो, पण आपला चेहरा त्याच्यापासून लपवू शकत नाही. नंतर कळलं की निशाने आपल्या आईवडिलांनाही अर्धवट गोष्ट सांगितली होती. जेव्हा त्यांना पूर्ण सत्य समजलं तेव्हा तिच्या वडिलांनी स्वतः मला फोन केला. ते म्हणाले, सविताताई, मुलीने जे केलं त्याबद्दल आम्हाला लाज वाटते. तुम्ही हवं तर आम्हाला माफ करू शकता, पण आम्ही तिच्या या लोभाला पाठिंबा देणार नाही. त्यांच्या आवाजात खरी खंत होती. मी म्हणाले, मुलगी तुमची आहे. तिला संस्काराची आठवण करून देणंही तुमचंच काम आहे. माझ्या आयुष्याचा अपमान मी सांभाळेन. 7व्या दिवशी मी माझ्या घरी परतले. गेट तेच होते, अंगण तेच होतं, तुळशीचं वृंदावन तेच होतं, पण मी ती सविता नव्हते जी त्या रात्री ट्रँक घेऊन निघाली होती. मी गाडीतून उतरले तेव्हा अमित आणि रोहित दोघेही बाहेर उभे होते. त्यांनी काहीही न बोलता गेट उघडलं.
आत ड्रॉइंग रूममध्ये हरीश रावांचा फोटो पुन्हा भिंतीवर लावला होता. त्याच्या खाली ताजी फुलं ठेवली होती. माझी पूजेची थाळी जागेवर होती. माझी खोली स्वच्छ होती, पण त्या स्वच्छतेत आता मालकीची दुर्गंधी नव्हती. मी आत गेले आणि काही वेळ दारात उभी राहिले. हरिरावांची शॉल खुर्चीवर ठेवलेली होती. मी ती उचलली आणि छातीशी धरली. त्या दिवशी मी खूप रडले. हे रडणं पराभवाचं नव्हतं, हे त्या स्त्रीचं रडणं होतं, जिला अखेर स्वतःला स्वतःच्या नावाने हाक मारण्याची परवानगी मिळाली होती. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. निशाने काही महिने अमितची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, कधी रागाने, कधी भावनिकपणे, कधी मुलांचं नाव घेऊन. पण अमित बदलला होता. त्याने पहिल्यांदाच आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या हातात घ्यायला सुरुवात केली. मी त्याला पैसे दिले नाहीत, हा माझा स्पष्ट निर्णय होता. मी म्हणाले, मी तुला उपाशी राहू देणार नाही, पण तुझ्या सवयींना माझे पैसे पोसू शकत नाही. त्याने नोकरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. रोहित प्रत्येक रविवारी माझ्याकडे येऊ लागला. सुरुवातीला तो अपराधीपणामुळेच यायचा, पण खऱ्या मनाने नंतर येऊ लागला. कधी औषधं आणायचा, कधी बाजारातून भाजी, कधी फक्त बसून चहा प्यायचा आणि कधी हरीश रावांच्या आठवणी काढायचा. आमच्यात जे तुटलं होतं ते पूर्णपणे जुळलं नव्हतं, पण त्यात सत्य आलं होतं आणि नातं खोटेपणापेक्षा अपूर्ण सत्यावरच चांगलं टिकतं. 6 महिन्यानंतर मी एक निर्णय घेतला. माझ्या 2 दुकानांमधील दुसरं दुकान, जिथे आधी शालेय गणवेशाचं काम चालायचं, ते मी पुन्हा सुरू केलं. पण यावेळी ते फक्त दुकान नव्हतं. मी त्याचं नाव ठेवलं सविता सहारा केंद्र. तिथे विधवा आणि एकाकी महिलांना शिवणकाम, युनिफॉर्म शिवणं, फॉल पिको, लहान कपड्यांचे बदल आणि प्राथमिक हिशोब शिकवले जाऊ लागले. कविताताई माझ्यासोबत बसायच्या. रोहित खात्यांची जबाबदारी सांभाळण्यात मदत करायचा. अमितने एक दिवस आपल्या मुलांना तिथे आणून सांगितलं, ही तुमच्या आजीची जागा आहे, इथे कौशल्यातून कमाई केली जाते. त्या दिवशी माझ्या मनात एक शांतता उरली. कदाचित हाच खरा विजय होता. घर परत मिळवणं विजय नव्हतं, स्वतःचा आवाज परत मिळवणं विजय होतं. पैसा वाचवणं विजय नव्हतं, स्वाभिमान जपणं विजय होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या वेदनेला दुसऱ्याच्या ताकदीत बदलणं हाही विजय होता. अनेक लोक मला विचारतात, सविता, तुम्ही निशाला पूर्णपणे उद्ध्वस्त का केलं नाही? केस केली असती, पोलीस बोलावले असते, धडा शिकवला असता. मी फक्त हसते. धडा नेहमी तुरुंगातूनच मिळत नाही. काही लोकांसाठी स्वतःच्या नजरेतून खाली पडणं हीच सर्वात मोठी शिक्षा असते. निशाने घर गमावलं, विश्वास गमावला आणि तो सन्मान गमावला जो तिला सून असल्यामुळे मिळाला होता. अमितला आपल्या शांततेची किंमत समजली. रोहितने शिकलं की योग्य माणसाची शांतता ही चुकीच्या लोकांचं शस्त्र बनू शकते. आणि मी शिकलं की त्याग करणं सुंदर आहे, पण आपल्या त्यागाचा पुरावा जपून ठेवणं शहाणपणाचं असतं. भारतीय घरांमध्ये स्त्रिया अनेकदा सर्व काही करतात, पण कागदोपत्री त्यांचं नाव नसतं. त्या सोनं विकतात, कर्ज फेडतात, मुलांना शिकवतात, घर बांधतात, पण जेव्हा मालमत्तेची गोष्ट येते तेव्हा त्यांना विचारलं जातं, तुम्ही केलं तरी काय? माझी ही कथा त्या सर्व स्त्रियांसाठी आहे. सेवा करा, प्रेम करा, घर सांभाळा, पण आपला हक्कही समजून घ्या. विश्वास ठेवा, पण कागदपत्रेही जपून ठेवा. नाती जपा, पण स्वतःला मिटवून नाही. आज हरिरावांच्या फोटोसमोर दिवा पेटतो. मी अजूनही सकाळी तुळशीला पाणी घालते. फरक फक्त इतकाच आहे की आता मी माझ्याच घरात पाहुण्यासारखी राहत नाही. आता मी कोणाच्या परवानगीने फक्त श्वास घेत नाही. जेव्हा मी त्या रात्रीची आठवण काढते तेव्हा निशाने म्हटले होते, आई, सामान बांधून घ्या. तेव्हा अजूनही वेदना होतात, पण आता त्या वेदनेत आग नाही, प्रकाश आहे. कारण त्याच रात्री मला समजले की माझे मौन रिकामे नव्हते. ती अनेक वर्षाची तयारी होती. एखादी स्त्री शांत राहते याचा अर्थ हा नाही की तिच्याकडे उत्तर नाही. कधी कधी ती फक्त योग्य दिवस, योग्य कागदपत्रे आणि योग्य सत्याची वाट पाहत असते. जर तुम्ही माझी गोष्ट इथपर्यंत ऐकली असेल तर मनापासून धन्यवाद आहे. आता तुम्हीच सांगा, जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते? तुम्ही त्याच रात्री सत्य सांगितले असते की माझ्यासारखे सर्वांना त्यांचा खरा चेहरा दाखवून दिला असता? खाली कॉमेंटमध्ये तुमचे शहर, तुमचा देश आणि हेही लिहा की तुम्ही ही गोष्ट कोणत्या वेळी पाहत आहात. जर या गोष्टीने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर लाईक अवश्य करा. तुमच्या कुटुंबासोबत किंवा अशा एखाद्या
आई, बहीण किंवा मुलीसोबत शेअर करा, जिच्या स्वतःच्या हक्कांची आठवण ठेवण्याची गरज आहे. आणि अशाच खऱ्या भावना, कुटुंबातील सत्य, नात्यांची परीक्षा आणि न्यायाच्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, आईचा सन्मान तिच्या नावावरील नोंदणीकृत मालमत्तेपासून नाही, तर तिच्या त्यागापासून सुरू होतो. पण जर जगाला त्याग समजत नसेल तर कागदपत्रांना बोलू द्या. प्रेक्षक मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या कथेसोबत.